कीर्ती ताई आल्या. अप्पा. गुड मॉर्निंग. कीर्ती, सकाळी सकाळी असे चेहरे करायचे नसतात बाळा. गुड मॉर्निंग. छान. आता ज्या उत्साहाने गुड मॉर्निंग म्हणालीस ना, त्याच उत्साहाने सगळी कामं आटप. हा, हो, मी सांगते रेणुताईंना. रेणुताईनं सुट्टी दिली मी, माई काकांना पण. त्यामुळे धुणी भांडी सगळं लादी पुसणं वगैरे करून घे आणि त्याच्या आधी नाश्ता बनव आणि शिवा सांगेल तसा. हा, का म्हणजे तुझ्या भरवशावर सोडलं तर सगळे उपाशीच राहतील. आई, हो असं काय करतेस तू? काय मला आज ओळखतेस का? आणि ह्या मुलीला तू आत्ता सून म्हणून ऍक्सेप्ट केलंयस, पण मला ना एक कळत नाहीये, हिने काय जादू केली आहे तुझ्यावर? अगं, तू मला परक्यासारखं का वागवतेस? मला वाद घालायचा नाहीये. हा कीर्ती, याआधी जबाबदारीने किचन मध्ये कधी काही केलेस नाही ना? मग शिवा सांगेल तो नाश्ता बनव आणि नंतर जेवणाची तयारी करायला घे. आणि शिवा, कीर्तीची मदत करायची नाही. नाही करणार मदत. तुला पुळका येईलच, पण मदत करायची नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, मी मदत करते तुम्हाला, सगळं होईल लवकर. हो का? आणि काय करणार? म्हणजे तू मदत करणार ना, म्हणजे माझी मदत करणार आणि माझीच तक्रार माझ्या आईकडे करणार. कळत नाही का मला तुझा प्लॅन? आणि तुझ्यामुळे माझी आई माझ्यासोबत सावत्र आईसारखी वागायला लागली आहे. आणि ऐक ना, मला ना गरज नाही आहे तुझ्या मदतीची. ओके, ठीक आहे, मी तुम्हाला मदत नाही करत. पण सीताई बोलतात ना, ते बरोबरच आहे. तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवूच नाही शकत. घरात कोणी उपाशी राहायला नको, कळलं कीर्ती? अहो, सीताई इथेच आहेत, ऐकतील ना. मी काय म्हणते, तुम्ही राहू द्या, मी करते खरंच. का? मला काही येत नाही का? मी मिक्सर कधी बघितला नाही असं तुला वाटतंय? मला सगळं येतं, कळलं ना? आणि तुझी मदत नको आहे मला. कीर्तीताई, मी आहे इथे थांबले. आता मी सांगते तसं करा. हा, दिव्या, ए दिव्या, उठ चल. चंदन नको ना त्रास देऊ. काय ग, म्हणजे अजून दुखतंय का? दुखतंय, खूप दुखतंय. रात्री झोप पण लागली नाही, इतकं दुखतंय. बर. ए पण मला एक सांग दिव्या, मी तुला आता उठवायला आलो तर तू एकदम चटकन वळलीस
आणि मी तुला विचारलं की अजूनही दुखतंय का, तर अचानक तुला दुखायला लागलं. नाही म्हणजे नेमकं काय चाललंय, काय तुला नक्की लागलंय ना की? आई म्हणजे तुला तुला काय वाटतंय मी खोटं बोलतेय का? म्हणजे तुझं या अगोदरचं वागणं बघता अगदीच शक्य आहे तुझं असं वागणं. हे बरं आहे तुझं. कालपर्यंत तर ठीक होतास, आता अचानक बोलतोयस की मी खोटं बोलतेय वगैरे वगैरे. अरे बापरे, ह्याला खरंच शंका आली की काय? ह्याला खरं कळलं तर हा परत विश्वास ठेवणार नाही. जाऊ दे, तुला खोटं वाटतंय ना, मी करते सगळी कामं करते घरची. तू काय माझ्याकडे लक्ष देऊ नकोस, इग्नोर कर मला, मी बघीन माझं माझं. आई गं देवा, कोणाला माझी पडली नाही रे. भूक लागलीये बाबा. हो आज तुला लागणारच, कारण किती अगं, हे काय हं? काय झालं? ते थोडा ऍक्सिडेंट झालाय. ऍक्सिडेंट म्हणजे? म्हणजे अहो आम्ही म्हणजे त्या काम करायला गेल्या होत्या, मी मदत म्हणून पण गेले होते, पण कळलं ना कीर्ती? तो जो वर बसलाय ना, तो बघतोय, हिशोब ठेवतोय. काल तू शिवाला इजा करायचा प्रयत्न केलास, आज तुलाच त्याचं फळ मिळालं. जाऊ दे. सुहास कुठे? तो येतोय रूम मध्ये. हा बरं झालं. तो आणि तू आता आमच्या बरोबर नाश्ता करायला टेबलवर बसायची गरज नाही. का? ताई जाऊन दे. मीला, तुला माहितीये भाऊ मला नेहमी सांगतात "ही ऐकत नाही, ऐकत नाही", पण मी कायम दुर्लक्ष करत राहिले. पण आता नाही, आता तिला कळलं पाहिजे, जाणीव व्हायलाच हवी तिला. काल तिने शिवाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, ही साधी गोष्ट नाहीये. बरोबर आहे. आणि मी इतक्यात तिला असं माफ करू शकणार नाही. पण नाश्ता केला तुम्ही आज? कसा केलाय बघूया आता. नाश्ता चांगला केलाय. हो ना, म्हणूनच शिवाला तिच्याबरोबर थांबायला सांगितलं होतं. नाही तर काही खरं नव्हतं, आपण उपाशीच राहिलो असतो. आई एवढं मला पण येतं. हो, मग हा अवतार कसा झालाय? कीर्ती, हे सगळं ना जेवढं तुला येतंय तेवढं शिवाला येत सुद्धा नव्हतं. पण ती जेव्हा इथे आली सगळं शिकली, कारण तिची शिकायची तयारी होती. आणि कोणासाठी? हे सगळं तिने आपल्यासाठी केलं. हे एक महत्त्वाचं कारण आहे मी शिवाला ॲक्सेप्ट करण्यामागे. आणि अशीच कारणं मी तुला सांगत जाईन, हं? म्हणजे हळूहळू कळेल तुला. शिवा, ही स्तुती सुमना उधळून घे स्वतःवर. पण एक दिवस असा चिखल उडवेन ना की त्याचा डाग जाता जाता जाणार नाही. अगं शिवा, तू स्वतः का धुतीस बाईक? तिथेही नुसती बाईक असती ना तर ठीक होतं, पण ही फक्त गाडी नाहीये, ही माझ्या पप्पांची आठवण आहे. आणि मला आवडतं असं स्वतःहून बाईक धुवायला. म्हणजे आपल्या माणसांची आठवण जपायला छान वाटतं ना, तसं. शिवा, तू बाईक चालवायला लगेच शिकलीस का? म्हणजे वेळ लागतो का? लगेच नाही शिकले, म्हणजे बऱ्याचदा धडपडले, सायलेन्सरचा चटका लागला मला. पण ना मला शिकायची इच्छा होती, ते तर ठरवलं होतं मी शिकणार. आणि पप्पा आहेत ना, त्यांनी मला लाईफची थिअरी सांगितलेली की लाईफ पण अशीच असते, मध्ये आपण धडपडतो पण पुढे चालत राहतो. आणि जेव्हा मी पूर्ण बाईक शिकले ना सीताई, तेव्हा तो एकही रेस अशी नाही की जी जिंकली नाही, सगळ्या रेस जिंकायचे. शिवा, एकेकाळी बाईक चालवायची इच्छा मला पण होती ग, पण नाही जमलं.
तुम्हाला अजून पण वाटतं? कधी कधी. शिवा, तू मला बाईक चालवायला शिकवशील? नेकी और पूछ अरे भाई साहब का नाही. उर्मिला, ताई काय झालं? काय झालं? काय झालं असं अचानक का बोलवलंय? मला काहीतरी सांगायचंय. काय झालं? अगं काही झालं नाहीये, पण होणार आहे. काय होणार आहे? तुझी आई बाईक चालवायला शिकणार आहे. काय? ताई काय बोलतेस तू? हो, सीताईनं बाईक चालवायची आहे. जमेल का? म्हणजे का नाही जमणार? ट्रेनर चांगली असेल तर. आई मी काय म्हणतो, भाऊ येऊ दे ना, त्यांना विचार की, आणि मग काय. अरे त्यांना का विचारायचं? आशू, लहानपणी तू माझ्याकडे काहीतरी मागायचास तेव्हा मी तुला असं म्हणायचे, भाऊंना विचारून सांगते. तसं तू मला करतोयस का? एक मिनिट. आणि सीताई जर बाईक शिकल्या तर काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम काय नाही, प्रॉब्लेम अवघड पण नाहीये ना. एक मिनिट, अजिबात नाही हं. आई तू बाईक वगैरे काही चालवायला शिकू नकोस. अगं उगाच पडलीस, काही लागलं तर केवढ्यावर जाईल. आणि आत्ताच तुझं ऑपरेशन झालंय, एवढी मोठी रिस्क मी तुला घेऊ देणार नाहीये. नको. एक मिनिट. मी तुम्हाला सांगायला बोलावलं होतं, मी विचारत नाही. अगं असं काय करते? सेफ नाहीये हे. सीताई, तुम्ही स्कूटी तर चालवतास ना, मग आता बाईक कशाला? कारण बाईकचं कसं आहे, थोडं हेवी जाईल, बॅलन्स करणं, गिअर टाकणं, सगळंच पॉइंट आहे. अरे मला माहितीये सगळं, पण तरी शिकायची इच्छा आहे मला. प्रयत्न तर करू द्या. मला वाटलं होतं तुम्ही सगळे मला सपोर्ट कराल, तुम्ही डिस्करेजच करताय. आहेच. सपोर्ट आहेच, फुल सपोर्ट आहे. हा. पण गंमत अशी आहे की काय, बाईक आहे, डेंजर आहे आपलं, आणि वय सुद्धा. आई आता वय आता तर कोणीच काही बोलायचं नाही. सगळ्यांना सांगते, कोणाला काही शिकायची इच्छा असेल ना तर वय इम्पॉर्टंट नसतं, कळलं ना? सीताई, हे बघा, तुम्हाला बाईक मी शिकवणार, तुम्ही बिंदास रेडी व्हा. चला. अजिबात नको. आई मला या मुलीवर विश्वास नाहीये. काय आहे ना कीर्तिताई, जो बाईक शिकणार आहे ना त्याला विश्वास असायला पाहिजे. आणि माझा विश्वास आहे शिवावर. ह्या बात. सीताई, तुम्ही ना लगेच चेंज करून या. आपण आजपासूनच सुरुवात करूया आणि सगळ्यांना शॉक मध्ये टाकू. आलेच. या. उतरा आता. बापरे शिवा, जमेल ना ग मला? उत्साहाच्या भरात म्हटलं खरं, आता भीती वाटते. अहो, का नाही जमणार? इच्छा महत्वाची. तुमची इच्छा असायला पाहिजे. नाही, इच्छा आहे, पण पडले बिडले तर पुन्हा उठायचं. आणि मुळात पडणार आहे ही भीतीच डोक्यात ठेवायची नाही, एकदम चिल राहायचं. चला, हे बघा, गाडी ऑन करायची, स्टँड काढायचा, सगळ्यात पहिले मारायची किक, मग दाबायचा क्लच. हा, क्लच दाबला की मग टाकायचा पहिला गिअर. बरं. हा, पहिला गिअर पुढे आहे, बाकीचे सगळे 3 गिअर आहेत ते मागे आहे. बरं. हा, पहिला शिकते आधी. सुरू केली आणि आता हळूहळू हळूहळू क्लच सोडायचा आणि गाडी रेस करायची. बरं. आता मी तुम्हाला दाखवते. हा, गाडी चालू, पहिला गिअर टाकला, क्लच हळू सोडायचा आणि चालवायची गाडी. बरं. खरंच सोपी आहे. चला, तुम्ही करून बघा. आली का ती वेळ? अरे सीताई, माझ्या गुरुच्या पाया पडू दे मला. चला. हा, गाडी उभी करा, बरं. स्टँड वरनं काढा. हा. बस, गाडी ऑन करा. आता काय करायचं? किक. किक मारायची. करेक्ट, किक मारा. जमलं की. क्लच पकडला, पहिला गिअर टाकायचा. हा, आता क्लच हळूहळू सोडायचा आणि गाडी रेस करायची. हळूहळू सगळं. हा, चला. 1 2 3. नाही 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 नाही
टेन्शन घ्यायचं नाही. जमतंय तुम्हाला, जमतंय. परत आपण एकदा ट्राय करूया. चला चला, परत वा. किक. हा, तुमचा पाय दुखेला थोडासा, पण तुम्हाला कार चालवता येते ना, तसंच चालवायचं. तुम्ही तुम्ही किक मारा, जमेल तुम्हाला. कार मध्ये बॅलन्स असतो, ह्याच्यात बॅलन्सही करायला पण लागेल. तुम्हाला ते जमलं ना, मग हेही जमणार. करा. परत जमेल. ये हा, परत गिअर मध्ये टाका. हा, आता हळूहळू. सॉरी सीताई. चालतंय ग. आई साहब, चला. किट्टू डार्लिंग, हे जे काही झालंय ना ते मस्त झालंय. काय उत्तम झालंय? सीताई आता शिवाच्या बरोबरीने गाडी शिकायला गेली. हा, म्हणजे शिवा गाडी शिकवणार सीताईला, पण ती गाडी शिकताना गाडीवरनं समजा सीताई पडली, तिला काही लागलं तर अरे म्हणजे सीताई परत शिवावरती चिडणार, तिचं तिच्याबद्दलचं मत बदलणार. करेक्ट? इतकं सोपं वाटतंय का तुला हे सगळं? का? आई एवढी इम्प्रेस झालीये तिच्यावर, या सगळ्याचा काही परिणाम होणार नाही. बरोबर आहे तुझं. सुहास, आपल्याला कोणाला तरी सोबत घ्यावं लागणार. दिव्या कशासाठी आहे? तिची आपल्याला गरज आहे. सीताई, भारी गाडी चालवली हा तुम्ही. म्हणजे मी आतापर्यंत कुणालाच एका दिवसात बाईक शिकताना बघितलेलं नाही. तुम्ही ते केलं. गुरु चांगला मिळाला ना. काहीतरी बोलता तुम्ही, असं काही नाही. अगं खरंच. थँक्यू. एवढ्यासाठी मी गाडी शिकवली म्हणून? तुझ्यासाठी एवढंसं असेल, पण माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे शिव. आणि अशा गोष्टींमधला आनंद घ्यायला मला तू शिकवलंस. आज तू मला जे दिलेस ना, खूप मोठं आहे माझ्यासाठी. शिवा, तुला माहितीये, मला ना अशी बाईक शिकायची खूप इच्छा होती पूर्वीपासून. पण या सगळ्या रामरगाड्यात कधी अशी वेळच आली नाही. पण आज तू ती इच्छा पूर्ण केलीस. सीताई, मला काय वाटतं माहितीये का, की कुठलीही गोष्ट करण्यासाठी ना वय इम्पॉर्टंट नसतं. तुम्हाला जर ती गोष्ट मनापासून करायची आहे ना, तर अख्ख्या जगात ती गोष्ट करण्यापासून तुम्हाला कोणी अडवूच शकत नाही. खरंय, पण सगळ्यांना पटतं असं नाही ना ग हे. पण म्हणून तर आपण सगळ्यांना पटवून द्यायचं असतं, मग त्यांना विश्वास ठेवण्याला भाग पडतं. खरंय. सीताई, ती छान दिसतंय ना या टेकडीवरून सगळं. भारी वाटतंय. शिवा, कधी कधी काही गोष्टींमधलं सौंदर्य एखाद्याला का दिसतं माहितीये? कारण ती व्यक्ती ना खूप शांत आणि आतून समाधानी असते. म्हणजे जशी तू आहेस, शांत, समाधानी. म्हणजे म्हणूनच तुला हे सगळं सौंदर्य दिसू शकतं. आणि आज तू मला बाईक शिकवलीस, माझी इच्छा पूर्ण झाली. मला सुद्धा आतून असं शांत, समाधानी वाटते. तुझ्यामुळे माझा एक नवीन जन्म झाल्यासारखंच आहे. आणि म्हणूनच मलाही हे सौंदर्य दिसू शकते. बापरे. सीताई, मला ना अजून हे सगळं भारी दिसायला लागलं आता. बरं, पण चला आता घरी जायची वेळ झाली. जायला हवं ना. हो, गुढीपाडवा पण आहे, त्याची तयारी करायची आहे. चला चला चला. शिवा, गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्ष. एवढ्या वर्षात मी काही शिकलेच नाही असं नवीन. पण आज योगायोगाने गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिकले बाईक. ही माझ्यासाठी एक नवीन सुरुवातच आहे.
खरंय चला तुम्हाला चालवायचे चालते की चालवा चला तू आहेस ना मागे अरे म्हणजे